गोपाळवाडी लिंगाळी गावातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुमन सुरेश निकाळजे उर्फ गिरमे यांचा घरोघरी जाऊन प्रचार। दौंड तालुक्यातील गोपाळवाडी लिंगाळी गणातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुमन सुरेश निकाळजे उर्फ गिरमे यांचा गणामध्ये घरोघरी जाऊन प्रचारात आघाडी घेतली आहे। यावेळी सुमन निकाळजे म्हणाल्या की आरोग्य क्षेत्रामध्ये मी काम करीत असल्याने गणातील मतदारांसाठी आरोग्याची सेवा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे। यावेळी गोपाळवाडी गावचे माजी सरपंच जयसिंगदादा दरेकर म्हणाले की गोपाळवाडी कानगाव गटामधील जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार तेजस कांबळे तसेच सुमनताई निकाळजे यांचा विजय हा निश्चित आहे। यावेळी मतदारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड। गोपाळवाडी लिंगाळी गणातील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुमनताई निकाळजे उर्फ गिरमे या ठिकाणी प्रचार करीत आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत, ताई तुमचं नाव काय, शिक्षण काय झालं? माझं नाव सुमन सुरेश निकाळजे उर्फ गिरमे। माझं शिक्षण डी फार्मसी झालेलं आहे। मी राहणार इथे गोपाळवाडी मधली आहे आणि मी बीजेपी कडून उमेदवार आहे, पंचायत समितीसाठी उभी आहे। ताई तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहात, तुम्हाला असं का वाटलं राजकारणात यावं? राजकारणाच्या माध्यमातून मला लोकांच्या आरोग्याच्या समस्या किंवा काही अडचणी असतील तर त्या समजल्या जातील, त्यामुळे मला राजकारणात यायचं होतं आणि आपली राजकारणाची किंवा लोकांच्या सेवेची मला आवड आहे त्यामुळे। ताई तुम्ही आता मतदारांपुढे जातात, प्रत्येक घरोघरी जातात, मतदार कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद देतात? सगळ्यांकडून तर चांगलाच प्रतिसाद आहे। सगळे आपल्याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत। ताई तुम्ही आता राजकारणामध्ये नवीन आहात, आमदार राहुल दादा कुल यांचं काम आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं आहे, त्यांचा आदर्श कशा प्रकारे तुम्ही घेणार? राहुल दादांचं महाराष्ट्रात सगळ्या पूर्ण आरोग्य क्षेत्रात खूप चांगलं काम आहे। त्यांचाच आदर्श घेऊन मी पुढे सगळं आरोग्याचं काम करायचं हे घेतलेलं आहे, तर त्यांचाच आदर्श ठेवून मी पुढे काम करेल असं। ताई मतदारांना आपण काय आवाहन करा? मतदारांना मी असं आवाहन करेल की मला जर निवडून आणलं तर इतर समस्या तर आहेत जसं की रस्ते, वीज वगैरे हे ते, पण आरोग्य क्षेत्रातील सगळ्या समस्या, मोफत सेवा, मोफत तपासणी शिबिर वगैरे सगळे योजून देऊ आपण। ताई तुम्ही म्हणालात की आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, पण आज ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समिती गणामध्ये आता मोठ्या अडचणीत अनेक विषय असतात, त्या कशा पद्धतीने तुम्ही हाताळणार? सर्वांच्या समस्या पहिले तर समजून घेऊ, त्याच्यानंतर ना एक एक समस्याचा आपण काय असेल तो उपाय काढूयात आणि सगळं सॉल्व्ह करूयात। या ठिकाणी आपले गोपाळगावचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य मान्य जयसिंगदादा दरेकर आहेत। दादा तुम्ही उमेदवारावर फिरत आहात, सर्व ठिकाणी जातात, गाण्यामध्ये सर्व कसा प्रतिसाद मिळतोय? मी जयसिंगदादा दरेकर, गोपाळवाडीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य। आज आम्ही गोपाळवाडी कानगाव गटामध्ये फिरत असताना अगदी भरपूर प्रतिसाद आहे। दादाचे उमेदवार 101% निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। बघितलं, सर्व नेते मंडळी, सर्व मतदार, उमेदवार हे सर्व घरोघरी जाऊन एक उत्तम प्रकारे प्रचार प्रसार करीत आहेत आणि त्यांना खात्री आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ ह्या गणामध्ये फुलेल अशी त्यांना आशा आहे।